जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापुरातील मराठा वस्ती मुकुंदनगर येथील 60 वर्षांपूर्वीचे जीर्ण झालेले सार्वजनिक शौचालय धोकादायक अवस्थेत आहेत। हे शौचालय कधीही ढासळण्याची शक्यता आहे। झाडांच्या मुळांनी भिंती फोडल्या असून ते लोकांच्या घरातील स्वयंपाकघरांच्या भिंतीत शिरले आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे। प्रचंड दुर्गंधीमुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे। या समस्येविरोधात स्थानिक संस्थेच्या वतीने विश्वभूषण कांबळे यांनी अनेक आंदोलने आणि निदर्शने केली। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी पाहणी सुद्धा केली होती। निधी उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर खासदार निधीतून 2023-2024 मध्ये हे काम सुचवण्यात आले। यासाठी सुमारे 65 लाख रुपयांची एस्टिमेटही तयार झाले। मात्र जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन पूर्ण काम करण्याऐवजी अधिकारी आणि ठेकेदारांच्या छत्रछायेखाली छोट्या छोट्या टप्प्यात दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। हे काम पूर्णत्वाकडे न नेता अर्धवट ठेवून पूर्ण बिल उचलले जात असल्याचा आरोप विश्वभूषण कांबळे यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये हेड ऑफिस आणि विभागीय कार्यालय क्रमांक 1 यांच्याकडून एकाच प्रकारची कामे दाखवली जात आहेत। त्यामुळे दोन्ही कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याचे किंवा हात मिळवणीचा प्रकार असल्याचा संशय आहे। संस्थेच्या वतीने तात्काळ भ्रष्टाचार थांबवावा आणि संबंधित कामांची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी विश्वभूषण कांबळे यांनी केली आहे। अन्यथा महानगरपालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मुकुंदनगर मराठा वस्ती भागातील जवळपास 60 वर्षांपूर्वीचे असलेले सार्वजनिक शौचालय हे आम्ही नवीन बांधण्यासाठी बरेच आंदोलन निदर्शने करण्यात आले। ज्यावेळेस उपायुक्त रवी पवार साहेबांची इथं बदली झाल्या त्यांना आम्ही विनंती करून विजिटसाठी या ठिकाणी बोलवलं होतं। पूर्ण इथली सर्व पाहणी करून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की नवीन बांधण्यासाठी, पण याच्या अगोदर 2022 ला 8.5 लाख रुपये निधी मंजूर झाली, पण 20,000चं काम या ठिकाणी झालं नव्हतं। आणि आज रोजी सुद्धा दुरुस्तीसाठी 15 लाख रुपये निधी मंजूर झालेले आहे, पण इथं फक्त दुरुस्तीच होत आहे। कारण हे पूर्ण हे सार्वजनिक शौचालय हे जीर्ण झालेले आहेत। या सार्वजनिक शौचालयामधून झाडं आलेले आहेत, झूम कर झाडं आलेले आहेत आणि हे कधीही डासळून लोकांच्या पलीकडले जे आहेत यांच्या काही कानकुर्ते ह्या लोकांच्या घरामध्ये हे मुळा गेलेले आहेत। कारण कधी त्यामुळे आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊन आज रोजीपर्यंत कोणतेही काम होत नाही। तर आम्हाला हे दुरुस्ती नसून नवीन तात्काळ बांधण्यात यावं म्हणून असं मी हे काम चालू व्हायच्या अगोदर पत्रही दिलेलं आहे। संबंधित जे आहेत फत्तेवाले म्हणून आहेत किशोर, त्यांना पत्र देऊन मी आज रोजी 8 दिवस पूर्ण झाले, पण कारवाई कोणती झालेली नाही। हे लोक दुरुस्ती करून हे 15 लाख रुपये उचलण्याचं काम या लोकांनी करणार आहे आणि परत 65 लाख रुपये आम्ही ताईच्या कामातून सुचवण्यात आलेलं आहे। त्याचं ही मंजुरी जर झाली तर नवीन बांधण्यात येईल, मग हे 15 लाख रुपये वाया जाणार का नाही। नागरिकांचे जनतेचे पैसे हे उधळपट्टी करण्याचं काम या ठिकाणी अधिकारी करत आहेत। हे काम तात्काळ थांबून आम्हाला हे पूर्ण सार्वजनिक शौचालय जीर्ण झालेले नवीन बांधून देण्यात यावं। जर इथला कुणाचा जीव गेला तर याला झोन अधिकारी, जेडो आणि महापालिकेचे आयुक्त जबाबदार असतील असा मी इशारा देतो आणि तात्काळ काम हे पूर्ण नवीन बांधण्यात यावं। अन्यथा आम्ही परत एकदा आम्हाला संस्थेच्या वतीने तीव्र असे आंदोलन पूर्ण भागातील नागरिकांना घेऊन करावं लागेल, मी असा इशारा देतो।